अमरावतीमध्ये राज्यस्तरीय खादी महोत्सव 2026 ला उत्साहात सुरुवात झाली आहे। स्वावलंबी भारताच्या संकल्पनेला बळ देणारा हा महोत्सव गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा यात्रिक ग्राउंडवर भरविण्यात आला आहे। नवयुग खादी परंपरेच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या संकल्पनेतून या राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। मंडळी कार्यालय नागपूर यांच्या वतीने आयोजित हा महोत्सव 20 फेब्रुवारी पासून ते 1 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे। स्वातंत्र्यानंतर खादीच्या विकासासाठी 1956 मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली। ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देत लोकांना आत्मनिर्भर बनवणे हा या आयोगाचा मुख्य उद्देश। याच संकल्पनेतून अमरावतीत भरविण्यात आलेल्या या महोत्सवाची टॅगलाईन आहे, हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी। या प्रदर्शनीत देशभरातील विविध खादी उत्पादने, हातमाग वस्त्र, ग्रामोद्योग निर्मित वस्तू, पारंपरिक कलाकुसर, सेंद्रिय उत्पादने आणि महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना मोठा प्रतिसाद मिळत आहे। खादी केवळ वस्त्र नाही तर स्वाभिमान, स्वावलंबन आणि स्वदेशीची ओळख आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात पार पडले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट द्यावे असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। खादीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणणारा हा महोत्सव अमरावतीकरांसाठी एक मोठी पर्वणी ठरत आहे। आपणही या राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीला भेट द्या आणि स्वदेशीला प्रोत्साहन द्या। विभागीय निदेशक आहे इथे आणि आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते खादी प्रदर्शनी, या प्रदर्शनीची सुरुवात आजपासून होत आहे। याचं रितसर उद्घाटन करण्याचा हक्क जो आहे तो आमच्या खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष यांचा आहे। त्यांच्या व्यस्ततेमुळे ते आज इथे आपल्यासमोर आलेले नाही आहेत, पण लवकरच येतील आणि तेव्हा आपण त्याचं रितसर उद्घाटन करूया। पण हे जे रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने आणि आता आपल्याकडे वेळ कमी असल्याने आपण याची सुरुवात केलेली आहे। तर या प्रदर्शनीमध्ये देशभरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणता येईल सगळ्याच प्रकारचे उद्योजक की ज्यांच्या उत्पादनाला एक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खादीचे वस्त्र मिळतील, तुम्हाला ग्रामोद्योगी उत्पादन मिळतील, तुम्हाला प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे देशभरामध्ये जे आपण उत्पादन करतो त्या उत्पादनात झालेले त्यांचे उत्पादन मिळतील आणि त्याच्यामुळे यांना एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळते। असं प्रोत्साहन सदैव आपण सुद्धा दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। तसा इथे जे जवळपास आलेले आहेत तर आपण बघू शकाल की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू अशा विविध प्रांतातून इथे उद्यमी लोक आलेले आहेत। किती स्टॉल इथे सध्या तरी लागलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी हा महोत्सव साजरा होतो? तर महाराष्ट्रामध्ये सध्या हा 2 ठिकाणी होतो आहे, याच्यानंतर मुंबईला होईल आणि इथे 50च्या वर ज्या आपले आहेत ते स्टॉल्स इथे आहेत आणि रितसर यांचं चांगला यांना एक उद्देश आणि सेल मिळावा या हेतूने आपण या अमरावती शहरामध्ये याचं आयोजन केलेलं आहे आणि एक चांगली याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आपण, म्हणजे मीडियाच्या सोबतीने म्हणा आणि आमच्या ज्या अधिकाऱ्यांच्या आणि यांच्या मेहनतीने आपण एक चांगली सुरुवात केलेली आहे। सुरुवातीपासून मीडियाने याच्यामध्ये पण आम्हाला एक सहकार्य दिलेलं आहे। असंच सहकार्य मीडियाने शेवटपर्यंत खादी ग्रामोद्योग आयोगाला देत राहावं, जेणेकरून की आमचा जो उद्देश आहे की कमी शिकलेल्या माणसाला सुद्धा रोजगार मिळावा आणि त्याच्या उत्पादनाला भाव मिळाला, हा उद्देश पूर्ण होऊ शकला पाहिजे। एवढंच आजच्या याच्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो। अमरावती शहरामध्ये हा महोत्सव अमरावतीमधील किती नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला? या नागरिकांनी आजची सुरुवात आहे। मला वाटतं इथे बऱ्याच
आपल्याला उद्यापासून बघायला मिळेल किंवा आजपासून ज्याची आपण जे प्रमाणे मीडियाला आणि टी व्ही दूरदर्शन मीडियाला यांना सगळ्यांना जेव्हा आपण इथे सपोर्ट म्हणून कार्य करतो आहे याची पब्लिसिटी प्रचार प्रसार करतो त्या उद्देशाने असं मला वाटते की आपल्याला इथे फार चांगला प्रतिसाद मिळेल आणि प्रत्येक दिवशी याचा प्रचार आणि याची जी विक्री आहे ती वाढतच राहील